चला आता कोमलच्या घराच्या वास्तुशांतीला आले तर तिच्या नवीन फ्लॅटचं तुम्हाला होम टूर पण करून दाखवतं. अहो डोक्यावर गरागरा फिरणारा रिमोटचा पंखा होता. लय पैसा ओतलाय बघा फर्निचर करायला. देवारा एक नंबरच होता बघा. भारी भारी कप्प विप्प नैवेद्य करायला तिथं टेबल बिबल होता. 5 कलश बाजूला पुजलेले. हॉलमधनं डायरेक्ट किचन मध्ये एंट्री. कसली कोमल खुश झाले बघा. आपल्या बायकांचा जीव जास्तीत जास्त किचन मध्येच अडकलेला होता, त्यामुळे तिला आतनं गुदगुल्या होत होत्या. फर्निचर असलं डोक्यानं लावून केलेलं आहे ना, त्यात आडगळीचं सामान असलं जबरदस्त लपून बसल ना, लय बेकार विषय त्या टॉयलीचा विषय. टॉयली ना, ट्रकची टॉयली असते तसलीच बघा, काटा चमचे ठेवायला केलेली होती टॉयली. कारभाऱ्यानं माझ्या प्रश्न पडलेला की एवढं मोठं सामान इथं बसणार कुठं. म्हणलं तुम्ही कशाला टेन्शन घेता, ही घरची मालकीन बघून घेल ना. हॉलमधनं डायरेक्ट किचनमधून, किचनमधनं डायरेक्ट बेडरूममध्ये. भीतीचा कलरच लय आवडला, पण आपलं जीव ह्या ड्रेसिंग टेबलमध्येच अडकलेला. स्वतःच्याच प्रेमात पडलो ना आपण. कारभाऱ्याने फुट्टू काय काढून दिलं नाही. आता वास्तुशांतीला आले म्हणलं देण्या घेण्याचं काम तर होणारच ना. घरच्या मालकीन बिलकीनं बाय बाय केलं, पण आमची टॉयलेट टोपी विसर